नमस्कार. आजचा आपला व्हिडिओचा विषय आहे योग्य आरोग्य विमा पॉलिसी कशी निवडायची. ज्यांना नव्याने आरोग्य विमा पॉलिसी घ्यायची आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ उपयुक्त आहेच. पण ज्यांच्याकडे ऑलरेडी एखादी आरोग्य विमा पॉलिसी आहे त्यांच्यासाठी सुद्धा हा व्हिडिओ उपयुक्त आहे. कारण योग्य आरोग्य विमा पॉलिसीमध्ये काय काय निकष असतात त्याच्याविषयी आपण चर्चा करणार आहोत. आता आरोग्य विमा पॉलिसी आणि योग्य ह्याचं महत्त्व, योग्य या शब्दाचं महत्त्व असं आहे की एखादी पॉलिसी जर एखादा व्यक्तीकरता योग्य असेल तर ती दुसऱ्या व्यक्तीकरता ती आरोग्य विमा पॉलिसी योग्य असेलच असं नाही. कारण प्रत्येक व्यक्तीचं वय वेगळं असतं, प्रत्येक व्यक्तीची प्रीमियम भरण्याची आर्थिक क्षमता वेगळी असते आणि प्रत्येक व्यक्तीची आरोग्याची स्थिती वेगळी असते. कोणी निरोगी असेल तर कोणाला एखादा आजार असू शकतो, हो की नाही. तर आपण पाहूया काय काय निकष आहेत. सगळ्यात पहिला निकष आहे विमा राशी म्हणजे सम इन्शुर्ड. तर तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या की आजच्या क्षणाला बाजारात खूप सगळ्या विमा कंपन्या आहेत ज्या आरोग्य विमा पॉलिसी देतात. प्रत्येक कंपनीचा आरोग्य विमा पॉलिसीचं प्रोडक्ट वेगळं असतं, त्याची सम इन्शुर्ड वेगळे असतात, त्याच्या अटी वेगळ्या असतात, शर्ती वेगळ्या असतात, हो ना. तसंच एका विमा कंपनीच्या सुद्धा अनेक आरोग्य विमा पॉलिसी असतात आणि त्या प्रत्येक पॉलिसीचं सम इन्शुर्ड आणि अटी शर्ती वेगळ्या असतात. तर पहिलं आपला निकष आहे सम इन्शुर्ड. तर समजा एखाद्या पॉलिसीमध्ये मिनिमम सम इन्शुर्ड म्हणजे कमीत कमी सम इन्शुर्ड 50,000 आहे आणि मॅक्झिमम सम इन्शुर्ड म्हणजे कमाल सम इन्शुर्ड 10 लाख आहे. मिनिमम 50,000 आणि मॅक्झिमम 10 लाख आहे. तर अशी पॉलिसी आम्ही अशा व्यक्तीला रेकमेंड करतो जिचं वय लहान आहे. कारण वय लहान असल्यामुळे ना त्या व्यक्तीकडे खूप आयुर्मर्यादा असते, लाईफस्पॅन खूप असतो. त्यामुळे जरी सुरुवातीला त्यांनी 50,000ची पॉलिसी घेतली ना तरी तो दरवर्षी थोडी 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 करून आपली विमा राशी वाढवू शकतो प्रत्येक रिन्युअलला, ठीक आहे. परत आम्ही अशा व्यक्तीला ती पॉलिसी रेकमेंड करतो जी निरोगी आहे. कारण निरोगी व्यक्तीला लगेच फारसं आजारी पडण्याची किंवा क्लेम करण्याची वेळ येत नाही. किंवा एखाद्या व्यक्तीकडे ना तेवढी त्यांची प्रीमियम भरण्याची नसते, त्यांना म्हणजे कुवत नसते, त्यांना पटलेलं असतं आरोग्य विम्याचं महत्त्व, पण म्हणतात की नाही मॅडम मी नाही एवढं प्रीमियम भरू शकत ना. मग आम्ही अशा लोकांना सांगतो की ठीक आहे, तुम्हाला महत्त्व पटलं आहे ना, मग एका चांगल्या गोष्टीची सुरुवात आपण करूया. निदान 50,000ची पॉलिसी तरी तुम्ही घ्या आणि मग तुम्ही हळूहळू जशी तुमची परिस्थिती आर्थिक सुधरेल ना तशी तशी तुम्ही सम इन्शुर्ड वाढवत न्या, ठीक आहे ना. म्हणजे व्यक्तीचं वय लहान असेल किंवा ती निरोगी असेल किंवा तिची आर्थिक क्षमता नसेल प्रीमियम भरण्याची तेव्हाच आम्ही मिनिमम सम इन्शुर्ड 50,000 आणि मॅक्झिमम 10 लाख अशी छोटीशी पॉलिसी तिला देतो. पण ह्याच्या अगदी उलट एखाद्या व्यक्तीचं वय 40, 45, 50, 55 त्याच्या पुढे असेल आणि त्याने आत्तापर्यंत आरोग्य विमा पॉलिसी घेतलेली नसेल आणि साहजिकच अशा वाढत्या वयात काही आजार असतात किंवा एखाद्या व्यक्तीला वय लहान असलं तरी पण एखादा आजार असेल किंवा एखाद्या व्यक्तीची आर्थिक क्षमता चांगली असेल, त्याला प्रीमियमचा काही इश्यू नसेल की ठीक आहे मला काही प्रॉब्लेम नाही प्रीमियम भरण्यामध्ये, मग अशा व्यक्तीला जिचं वय जास्त आहे किंवा जिला आजार आहे आणि जिला प्रीमियम भरण्याची जिची आर्थिक क्षमता आहे तिला आम्ही वेगळी पॉलिसी सुचवतो. अशी पॉलिसी सुचवतो की जिची मॅक्झिमम सम इन्शुर्ड 10 लाखापेक्षा जास्त म्हणजे 15, 20, 25, 50 लाख, 1 करोड अशी किती असू शकते, ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरा निकष आहे की प्रीमियम रेट. तुम्हाला माहिती आहे की दिवसेंदिवस मेडिकल कॉस्ट वाढत चाललेली आहे, हॉस्पिटलायझेशनचा खर्च वाढत चाललेला आहे, औषधांचा खर्च वाढत चाललेला आहे. त्यामुळे दिवसेंदिवस विमा कंपन्यांचं प्रीमियमसुद्धा वाढत चाललेलं आहे. विमा कंपन्यांचं प्रीमियम, आरोग्य विमा पॉलिसीचं प्रीमियम ही एक महागडी गोष्ट होत चाललेली आहे. त्यामुळे जसं आपण एखादी वस्तू जेव्हा बाजारात विकत घ्यायला जातो की नाही तेव्हा 4 दुकानामध्ये आपण तिची किंमत विचारतो आणि जिथे आपल्याला किंमत योग्य वाटेल, रिझनेबल वाटेल त्याच दुकानातून आपण ती घेतो की नाही. तसंच तुम्ही ज्या वेगवेगळ्या विमा कंपन्या आरोग्य विमा पॉलिसी देतात ना त्या प्रत्येक विमा कंपनीच्या विमा पॉलिसीचा प्रीमियम काय आहे
हे शोधून काढू शकतात. त्याच्यासाठी वेगवेगळ्या साईट्स अवेलेबल आहेत. आपले इन्शुरन्स ॲडवायझर पण आपल्याला मदत करतात. आणि मग तुम्ही कंपॅरेटिव्ह त्याचा एक तुलनात्मक अभ्यास करा, कंपॅरेटिव्ह स्टडी करा आणि मग कुठली आरोग्य विमा पॉलिसी, कुठल्या कंपनीची आरोग्य विमा पॉलिसीचा दर योग्य आहे त्याप्रमाणे तुम्ही आरोग्य विमा पॉलिसी निवडा. ठीक आहे. नंतर तिसरा निकष असा आहे की क्लेम सेटलमेंट रेशो आणि टॅट म्हणजे टर्न अराउंड टाईम. क्लेम सेटलमेंट रेशो म्हणजे काय, की जी विमा कंपनी जास्तीत जास्त क्लेम सेटल करते आणि ते सुद्धा कमीत कमी वेळात, अशा विमा कंपनीची तुम्ही निवड करा. ते सुद्धा तुम्हाला डिटेल्स ऑनलाईन अवेलेबल असतात त्या विमा कंपनीच्या ऑफिशियल वेबसाईटवरती. नंतरचा एक निकष आहे, चौथा निकष असा आहे कोपे. कोपेचा अर्थ काय माहिती आहे की का, की समजा एखादी व्यक्ती आजारी पडली आणि तिचा समजा 10 लाखाचा क्लेम झाला, तर विमा कंपनी म्हणते की आम्ही तुम्हाला पूर्ण 10 लाख देणार नाही, आम्ही तुम्हाला त्याच्यातले फक्त 80% देणार आणि 20% तुम्ही तुमच्या खिशातून पे करा. म्हणजे 10 लाखाच्या क्लेममध्ये विमा कंपनी 20% कोपे लावते, हो की नाही. म्हणजे विमा कंपनी 10 लाखाच्या क्लेममध्ये 8 लाख सेटल करते, 2 लाख त्या व्यक्तीला स्वतः पे करावे लागतात. तर हे कोपे, ह्याला म्हणतात कोपे. म्हणजे विमा कंपनी पूर्ण क्लेम सेटल नाही करत, काही पर्सेंटेज ती त्या आपल्या इन्शुअरला सांगते की तुम्ही तुमच्या खिशातून ते पैसे द्या. तर हे कोपे किती प्रकारचे असतात ते आपण बघू. साधारण सिनियर सिटीजनची जी पॉलिसी असते की नाही, तिला कोपे असतो. प्रत्येक विमा कंपनीच्या अटी वेगळ्या असतात. एखादी विमा कंपनी सिनियर सिटीजन करता 20% कोपे लावते, एखादी विमा कंपनी 30% कोपे लावते. तर कोपेचं कारण काय असतं, की विमा हा सुद्धा व्यवसाय आहे आणि तो नफा आणि तोटा या तत्वांवरती चालतो. व्यवसायाचं जे तत्व आहे ना, नफा तोटा, त्या तत्वावरती कुठलाही विमा व्यवसाय चालतो. तर मोस्टली काय असतं माहिती आहे, जे सिनियर सिटीजन असतात किंवा वरिष्ठ नागरिक असतात ना, त्यांचं वयामुळे शरीराची खूप झीज झालेली असते, वेअर अँड टेअर झालेलं असतं किंवा वयामुळे त्यांची प्रतिकार शक्ती पण कमी झालेली असते. त्यामुळे त्यांची आजारी पडण्याची वारंवारता, प्रोबॅबिलिटी वाढते. मग त्या पॉलिसीवरती सतत क्लेम येऊ शकतो, हो की नाही. म्हणून मग आपला विमा कंपनी त्या पॉलिसीवरती कोपे लावते. याच्यासाठी आम्ही नेहमी सांगतो की लहान वयामध्ये आरोग्य विमा घ्या. कारण लहान वयात आरोग्य विमा घेतला ना की बऱ्याचशा गोष्टी कवर असतात. आणि मग जरी ती पॉलिसी तुम्ही दरवर्षी नीट रिन्यू करत गेला विदाऊट ब्रेक, तर तुमचं कितीही वय झालं, म्हणजे एखाद्याने 25व्या वर्षी एखादी आरोग्य विमा पॉलिसी घेतली ना, तर बहुतेक आजार त्याच्यात कवर असतात. आणि मग जर दरवर्षी त्याने ती पॉलिसी रिन्यू करत गेला ना, मग त्याचं वय कितीही हो, म्हणजे 60 वर्ष, 65 वर्ष, जे मॅक्झिमम एज त्या पॉलिसीमध्ये आहे, की एखाद्या पॉलिसीमध्ये असतं ना 80 वर्षापर्यंत बाबा, कमीत कमी 3 महिने आणि जास्तीत जास्त 80 वर्षापर्यंत आम्ही घेऊ. ठीक आहे. तर त्या व्यक्तीने जर लहान वयामध्ये विमा घेतला 25व्या वर्षी, तर सगळे आजार कवर असतात. आणि मग तीच पॉलिसी दरवर्षी रिन्यू होत गेल्यामुळे जरी त्याचं वय 80 झालं ना, तरी त्याचे सगळे आजार कवर असतात, त्याला कोपे लागत नाही. दुसऱ्या प्रकारचा कोपे जो असतो ना, तो मेजर डिसीजेस साठी कोपे लागतो. मेजर डिसीज म्हणजे समजा हार्टशी रिलेटेड एखादं ऑपरेशन असेल, तर ते मेजर डिसीजमध्ये येत असेल, तर त्यालासुद्धा 20% कोपे असेल. तर जर त्याचा 10 लाख रुपये खर्च झाला ना, तर 20% कोपेमध्ये विमा कंपनी काय करते, 8 लाख देते. ओके. आणि 2 लाख विमाधारकाला सांगते की तुम्ही तुमच्या खिशातून हे पैसे भरा. तर हे पण तुम्हाला बघावं लागेल की तुम्ही जी आरोग्य विमा पॉलिसी घेत आहात, त्या आरोग्य विमा पॉलिसीमध्ये कमीत कमी आजारांकरता कोपे असलं पाहिजे. आणि कोपेची जी पर्सेंटेज आहे ना, ते पण कमी पाहिजे. ठीक आहे. म्हणजे 10 आजारांना कोपे नाही बाबा, 4च आजारांना कोपे लावलं आहे. आणि कोपेचं पर्सेंटेज पण किती कमी आहे, 10%, 20% आहे, त्याच्यापेक्षा जास्त नाही. तर कमीत कमी आजारांना कोपे आणि कोपेचं पर्सेंटेज कमी, हे तुम्हाला बघावं लागेल. त्याच्यानंतर तिसरा एक जो कोपे असतो ना, तो झोनल कोपे असतो. त्याच्यासाठी एक सोपं उदाहरण असं देते की समजा आपला महाराष्ट्र हे जे राज्य आहे आपलं, त्याची विमा पॉलिसीमध्ये 2 झोनमध्ये विभागणी केलेली आहे. झोन ए आणि झोन बी. झोन एमध्ये संपूर्ण शहरं येतात आणि झोन बीमध्ये संपूर्ण गावं येतात. ठीक आहे. तर झोन एमध्ये प्रीमियम जास्त लागतं, कारण शहरामध्ये
मेडिकल कॉस्ट जास्त असते आणि शहरामध्ये मेडिकलच्या सुविधा पण जास्त असतात. त्याच्या उलट झोन बी म्हणजे गावामध्ये प्रीमियम कमी लागतं, कारण गावामध्ये मेडिकल कॉस्ट कमी असते आणि गावामध्ये जास्त मेडिकल सुविधा उपलब्ध नसतात. त्यामुळे जर एखाद्या माणसाने पॉलिसीमध्ये आपल्या गावचा ॲड्रेस दिला असेल, तो गावी राहत असेल आणि त्याने कमी प्रीमियम भरलं असेल, पण काही कारणामुळे समजा तो शहरात आला, फिरायला म्हणून शहरात आला किंवा काही कामासाठी म्हणून तो शहरात आला आणि तिथे तो आजारी पडला आणि जर त्याने शहरात ट्रीटमेंट घेतली तर त्याला पूर्ण पैसे मिळत नाही त्याच्या क्लेमचे. त्यावेळी कोपे लागतो, म्हणजे 20% कोपे असेल तर समजा त्याने 10 लाख रुपये खर्च केला असेल तर कंपनी त्याला 20% कोपेमध्ये 8 लाख रुपयेच देणार आणि 2 लाख रुपये त्यांना सांगणार की तुम्ही तुमच्या खिशातून खर्च करा, कारण त्यांनी प्रीमियम बी झोनमध्ये भरलेले, प्रीमियम कमी भरलेलं आहे, हो की नाही. म्हणून जर तुम्हाला असं वाटत असेल की कधी आपल्याला भविष्यात क्लेम करायची वेळ आली तर हा झोनल कोपे लावू नये, आपल्याला क्लेमचे पैसे पूर्ण मिळावे, म्हणून तुम्ही कुठेही राहत असला तरी तुम्ही हायेस्ट झोन जो आहे त्याचं प्रीमियम भरा. तुम्ही कंपनीला सांगा मी कुठे राहतो हे महत्त्वाचं नाही आहे, तुम्ही हायेस्ट झोन जो असेल त्याचं प्रीमियम मला सांगा, ते मी भरेन. त्यामुळे कधी पण तुम्ही भविष्यामध्ये आजारी पडलात, कुठेही आजारी पडलात तरी तुम्हाला क्लेमचे पूर्ण पैसे मिळतील. बरेचदा असं सांगितलं जातं की नाही 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 तुम्ही गावचा ॲड्रेस द्या म्हणजे तुम्हाला प्रीमियम कमी बसेल, पण तुम्ही असं करू नका, तुम्ही हायेस्ट झोनचं प्रीमियम द्या, ठीक आहे. त्याच्यानंतर 3 प्रकारचे कोपे आपण बघितले, ठीक आहे. आता नेक्स्ट पुढचा जो निकष आहे ना तो रूम रेंट कॅपिंग. तुम्ही तुमच्या पॉलिसीमध्ये बघितलं ना तर रूम रेंटचं कॅपिंग असतं, म्हणजे रूम रेंटला मर्यादा असते. कॅपिंग म्हणजे मर्यादा असते की 1% ऑफ सम इन्शुअर, म्हणजे विमा राशीच्या 1% रूम रेंट दिलं जाईल. म्हणजे समजा तुमची 5 लाखाची विमा राशी असेल ना तर रूम रेंट 1% म्हणजे किती, 5,000 आहे. म्हणजे एखाद्या व्यक्तीचं जर 5 लाख विमा राशी असेल तर तो 5,000 रुपये प्रतिदिन असं रूमचं भाडं असलेल्याच हॉस्पिटलमध्ये जाऊ शकतो. म्हणजे त्या हॉस्पिटलमध्ये जाऊन त्याने असं सांगायचं की बाबा 5,000 रुपये रूम रेंट असेल ना अशीच रूम मला द्या, बरोबर आहे की नाही. पण प्रत्येक वेळी ना हॉस्पिटलमध्ये तेवढ्या त्या 5,000च्या रेंजमधली रूम अवेलेबल नसते. मग त्याला 8,000 रुपये 8,000 रुपये रेंट पर डे असलेल्या रूममध्ये जावं लागतं. आता इथे काय होतं माहिती आहे, मग इन्शुरन्स कंपनी काय म्हणते की तुमच्या पॉलिसीमध्ये रूम रेंटची मर्यादा काय आहे, 5,000, आणि तुम्ही रूम रेंटमध्ये कुठल्या गेला आहात, 8,000च्या रूम रेंटमध्ये, हो की नाही. मग आम्ही वरचे 3,000 तुम्हाला देणार नाही, तुम्हाला 5,000 रुपयाप्रमाणेच क्लेमचे पैसे मिळतील. आता इथे ना हॉस्पिटलचं बिलिंग सिस्टीम पण समजून घेऊया आपण जरा. काही हॉस्पिटलमध्ये काय असतं माहिती आहे की तुम्ही 5,000च्या रूम रेंटमध्ये जा किंवा 8,000च्या रूम रेंटमध्ये जा. जे इन्सिडेंटल चार्जेस असतात ना, म्हणजे एखादा माणूस हॉस्पिटलमध्ये भरती झाल्यानंतर रूम रेंटच्या व्यतिरिक्त पण खर्च असतात की नाही. डॉक्टर्स येतात त्यांचे व्हिजिटिंग चार्जेस असतात, नर्सेस येतात त्यांचे व्हिजिटिंग चार्जेस असतात, नंतर हॉस्पिटलमार्फत काही त्याला सुविधा पुरवल्या जातात त्याचे चार्जेस असतात. तर काही हॉस्पिटलमध्ये हे जे सगळे इन्सिडेंटल चार्जेस असतात ना हे फिक्स असतात. म्हणजे तुम्ही 5,000च्या रूममध्ये जा किंवा 8,000च्या रूममध्ये जा, ते चार्जेस फिक्स असतात. मग बरेचदा विमा कंपन्या काय म्हणतात की ठीक आहे बाबा हे चार्जेस फिक्सच आहेत ना, भले तर मग आम्ही तुम्हाला ते चार्जेस देऊ, भले तुम्ही 8,000च्या रूममध्ये गेला असाल तरी आम्ही तुम्हाला ते चार्जेस पूर्ण देऊ, कारण हे चार्जेस फिक्स आहेत. पण काही हॉस्पिटलचे बिलिंग सिस्टीम अशी असते ना की तुम्ही हे जे इन्सिडेंटल चार्जेस असतात ना हे रूम चार्जेसला प्रोपोर्शनेट असतात. म्हणजे 5,000च्या रूममध्ये एखादा माणूस भरती झाला तर ते इन्शुरन्स चार्जेस जेवढे असतात ना तेवढे तो माणूस 8,000च्या रूममध्ये भरती झाला ना तर ते वाढत जातात, त्या पटीत वाढत जातात. म्हणजे समजा एखादा माणूस 5,000च्या ऐवजी 10,000 रूम रेंट असलेल्या रूममध्ये गेला तर त्या हॉस्पिटलमध्ये मग इन्सिडेंटल चार्जेस पण डबल होत जातात. मग 2 प्रकारचे बिलिंग सिस्टीम आपण बघितल्या. एका प्रकारच्या बिलिंग सिस्टीममध्ये इन्सिडेंटल चार्जेस फिक्स असतात की जे विमा कंपनी तुम्हाला देते, कारण विमा कंपनीला माहिती आहे की रूम रेंट काही असेल तरी हे चार्जेस फिक्स आहेत. पण दुसऱ्या प्रकारच्या बिलिंग सिस्टीममध्ये रूम रेंटच्या प्रमाणात
हे इन्सिडेंटल चार्जेस वाढत जातात. इन प्रपोर्शन ऑफ रूम रेंट दिस इन्सिडेंटल चार्जेस गोज ऑन इन्क्रीजिंग. मग विमा कंपनी ते कशाला तुम्हाला देणार? विमा कंपनी नाही देणार, हो की नाही? त्यामुळे भरती होताना तुम्हाला कधी हॉस्पिटलमध्ये ह्याचं पण काळजी घ्यावी लागेल की हॉस्पिटलची बिलिंग सिस्टीम काय आहे हे समजून घ्यावं लागेल. पण हे प्रत्येक वेळी शक्य होत नाही. हे शक्य तेव्हाच होतं जेव्हा तुमचं हॉस्पिटलायझेशन प्री प्लॅन असतं. म्हणून मग बरेचदा असं सुचवलं जातं की तुम्ही अशी विमा पॉलिसी घ्या की जिच्यामध्ये रूम रेंट कॅपिंग नाही आहे. पण इथे सुद्धा एक धोका असा असतो की जेव्हा रूम रेंटचं कॅपिंग असतं ना, तेव्हा आपण खर्च एका मर्यादेत करतो की नाही बाबा, माझं रूम रेंट 5,000 आहे, मी त्याच रूममध्ये जाईल, कारण मला माहिती आहे इन्शुरन्स कंपनी त्याचप्रमाणे मला सगळे क्लेमचे पैसे देणार आहे. पण जर समजा मला माहिती असेल की रूम रेंटचं कॅपिंगच नाही, मग मी विचार करते माझ्याकडे तर रूम रेंटचं कॅपिंगच नाही, मग मी कशाला 5,000 रूममध्ये जाऊ? त्याच्यापेक्षा मी 10,000 रेंट असलेलं, 12,000, 15,000 रेंट असलेलं मी रूममध्ये जाईल. पण मग तुम्ही विचार करा, जर अशा जास्तीच्या रेंट असलेल्या रूममध्ये तुम्ही गेलात ना, तर तुमचं सम इन्शुर्ड पण लवकर संपून जाईल. आणि सम इन्शुर्ड ही अशी गोष्ट आहे जी आपल्याला पुरून वापरावी लागते, हो की नाही? समजा एखाद्या व्यक्तीची पॉलिसी जानेवारीमध्ये सुरू झाली असेल आणि मार्चमध्ये तो आजारी पडला आणि अशा प्रकारे जर त्याची सगळीच सम इन्शुर्ड संपून गेली, तर मग उरलेले 9 महिने, मार्च ते डिसेंबरचे 9 महिने तो कसं काय करणार, हो की नाही? किंवा एखाद्या व्यक्तीची फॅमिली फ्लोटर पॉलिसी असेल, म्हणजे 4 लोकांचं मिळून सम इन्शुर्ड 10 लाख असेल आणि एक व्यक्ती आजारी पडली आणि तिनेच संपूर्ण 10 लाख रुपये युटिलाइज केले, त्या व्यक्तीच्याच आजारपणासाठी 10 लाख खर्च झाले, तर मग बाकीच्या उर्वरित पिरियड करता तो स्वतः पण त्याला कवर नाही इन्शुरन्सचं आणि बाकीच्या उरलेल्या फॅमिली मेंबर्सना पण इन्शुरन्सचं कवर नाही, हो की नाही? त्यामुळे रूम रेंटचं कॅपिंग ठेवायचं कारण हे आहे की लोक खर्च मर्यादेत राहून करतील. पण जर तुम्हाला रूम रेंटचं कॅपिंग नकोच असेल, तर मग तुमच्यावरती अशी वेळ नको यायला की बाबा सम इन्शुर्डच संपलं आहे, अशी वेळ तुम्हाला नको यायला असेल, तर तुम्ही ना सम इन्शुर्ड तरी भरपूर घ्या, मोठं सम इन्शुर्ड घ्या. जास्त थोडंसं सम इन्शुर्ड नका घेऊ, ठीक आहे? आणि मग ह्या एका समस्येवरती उपाय आहे दुसरा की सम इन्शुर्ड रिस्टोरेशन. तर तुम्ही अशी पॉलिसी चूज करा जिच्यामध्ये सम इन्शुर्ड रिस्टोर करण्याची सुविधा आहे. म्हणजे समजा एखाद्या व्यक्तीची 5 लाखाची पॉलिसी आहे, जानेवारीत त्याने घेतली आहे आणि तो मार्चमध्येच आजारी पडला आणि त्याची सम इन्शुर्ड संपली. 5 लाखापैकी 3 लाख वापरली गेली, व राहिली किती? 2 लाख. ही 2 लाख सम इन्शुर्ड त्याला उर्वरित कालावधी करता पुरेशी नाही आहे. मग ती पॉलिसी ज्याच्यामध्ये रिस्टोरेशन फॅसिलिटी आहे, ती पॉलिसी तुम्हाला सुविधा देते की तुम्ही एक ठराविक प्रीमियम परत भरा, ठराविक रक्कम प्रीमियमची परत भरा आणि ती सम इन्शुर्ड परत रिस्टोर करा. म्हणजे ती तुमची सम इन्शुर्ड ओरिजिनल किती होती? 5 लाख होती, ती तशी होणार. म्हणजे एखाद्याची 5 लाखाची पॉलिसी असेल, त्याचा 3 लाखाचा क्लेम झाला, तर त्याच्याकडे उरली सम इन्शुर्ड 2 लाख. पण मग तो रिस्टोरेशन फॅसिलिटी असल्यामुळे विमा कंपनी त्याला कॅल्क्युलेट करून देते की सर तुम्ही एवढं प्रीमियम भरा. ते प्रीमियम तो भरतो आणि मग परत त्याची सम इन्शुर्ड ओरिजिनल म्हणजे 5 लाख होते. तर ही रिस्टोरेशनची फॅसिलिटी तुमच्या पॉलिसीत आहे का? असेल तर असं रिस्टोरेशन आपण किती वेळा करू शकतो, हो की नाही? आणि किती प्रमाणात करू शकतो? 100% रिस्टोरेशन आहे का? एकदा, दोनदा, तीनदा, किती वेळा करू शकतो ते तुम्ही बघा. तर जी पॉलिसी जास्तीत जास्त वेळा रिस्टोरेशन अलाउ करते आणि जास्तीत जास्त प्रमाणात रिस्टोरेशन अलाउ करते, ती पॉलिसी तुम्ही निवडा, असं मला तुम्हाला सांगावंसं वाटेल. त्याच्यानंतर निकष आहे प्री अँड पोस्ट हॉस्पिटलायझेशन. प्री हॉस्पिटलायझेशन म्हणजे काय माहिती आहे का? आता आपली आरोग्य विमा पॉलिसी हॉस्पिटलायझेशनचे आपल्याला खर्च देते. हॉस्पिटलायझेशन आपण झालो म्हणजे हॉस्पिटलमध्ये राहिलो, तर हॉस्पिटलचा, राहण्याचा, औषधांचा सगळा खर्च करते. पण बरेचदा काय होतं माहिती आहे, म्हणजे इमर्जन्सी असेल तर माणूस डायरेक्ट हॉस्पिटलमध्येच जातो. पण प्रत्येक वेळी काही इमर्जन्सी अशी नसते ना. एखादा आपल्याला काहीतरी लक्षण दिसतं आजाराचं, मग आपण आपल्या फॅमिली फिजिशियनकडे जातो. मग फिजिशियन सांगतो की मॅडम तुम्ही ह्या टेस्ट करा, हे एक्सरे काढा, हो ना? मग ते फिजिशियन ठरवतो की नाही तुम्हाला आता हॉस्पिटलमध्ये भरती होऊनच ट्रीटमेंट घ्यावी लागेल,
बरोबर ना? तर हॉस्पिटलमध्ये भरती व्हायच्या आधी हा जो सगळा खर्च झाला असतो ना, याला म्हणतात प्री हॉस्पिटलायझेशन. ठीक आहे? आता पोस्ट हॉस्पिटलायझेशन म्हणजे काय? तर हॉस्पिटलमधनं डिस्चार्ज मिळाल्यानंतर सुद्धा बघा, डॉक्टर आपल्याला परत 15 दिवसांनी, 10 दिवसांनी, आठवड्याने फॉलोअपसाठी बोलवतात. त्याच्यासाठी ते वेगळे फी घेतात किंवा डॉक्टर सांगतात, की घरी तुम्ही गेला तरी ही औषधं तुम्ही कंटिन्यू करा, हो की नाही? तर हॉस्पिटलमधनं डिस्चार्ज मिळाल्यानंतरचा सुद्धा जो खर्च असतो त्याला म्हणतात पोस्ट हॉस्पिटलायझेशन. तर आपल्या आरोग्य विमा पॉलिसीमध्ये ना सगळ्याच प्री हॉस्पिटलायझेशन आणि पोस्ट हॉस्पिटलायझेशन दोन्ही कवर असतं. पण प्रत्येक आरोग्य विमा पॉलिसीमध्ये ना त्याचा पिरियड वेगळा असतो. काही आरोग्य विमा पॉलिसीमध्ये प्री हॉस्पिटलायझेशन 30 दिवसाकरता आणि पोस्ट हॉस्पिटलायझेशन 60 दिवसाकरता असतं. तर काही आरोग्य विमा पॉलिसीमध्ये प्री हॉस्पिटलायझेशन 90 दिवसाकरता आणि पोस्ट हॉस्पिटलायझेशन 180 डेज करता असं असतं. म्हणजे ते तुम्हाला बघून घ्यावं लागेल, की अशी आरोग्य विमा पॉलिसी घ्या, की ज्याच्यामध्ये प्री हॉस्पिटलायझेशन आणि पोस्ट हॉस्पिटलायझेशन कवर जास्तीत जास्त दिवसाकरता आहे. नंतरचा निकष आहे वेटिंग पिरियड. तर वेटिंग पिरियड म्हणजे काय माहिती आहे का? बरेचदा बघा तुम्ही कुठल्याही पॉलिसी आरोग्य विमा पॉलिसीमध्ये नॉर्मली ना 30 दिवसाचा वेटिंग पिरियड असतो. म्हणजे तुम्ही एखादी नवी पॉलिसी घेतली रिन्यूवलला वेटिंग पिरियड नसतो. पण तुम्ही जेव्हा पहिल्यांदा पॉलिसी घेतात, फ्रेश पॉलिसी घेतात ना, तेव्हा साधारणतः ना 30 दिवसाचा वेटिंग पिरियड असतो. म्हणजे 30 दिवसामध्ये काही आजार झाला आणि जर हॉस्पिटलायझेशन झालं तर त्याचे पैसे मिळत नाही. हां, पण ॲक्सिडेंट झाला आणि हॉस्पिटलाइज व्हावं लागलं तर मिळतं, हो की नाही? तर हा 30 डेजचा वेटिंग पिरियड असतो ना, जो फ्रेश पॉलिसी घेताना, तो बऱ्याच म्हणजे पॉलिसीमध्ये असतो. ठीक आहे ना? तर ते तुम्ही बघा, की हा वेटिंग पिरियड 30 दिवसाचा आहे, की वेटिंग पिरियड नाहीच, की वेटिंग पिरियड 15 दिवसाचा आहे, हेही तुम्ही बघू शकतात. ठीक आहे. त्याच्यानंतर परत मी तुम्हाला मागे सांगितलं, की विमा हा सुद्धा व्यवसाय आणि तो नफा, तोटा या तत्वावरती चालतो. त्याप्रमाणे काही आजार असतात, जसं नी कॅटरॅक्टचा आजार आहे किंवा नी रिप्लेसमेंटचे आजार आहे, पाईल्स आहे, असे काही आजार असतात ना, त्यांनासुद्धा वेटिंग पिरियड आहे. तर ह्याचं कारण काय आहे माहिती आहे का? की समजा आता कॅटरॅक्टचंच उदाहरण घेतलं, तर हे जे काही आजार असतात ना, हे स्लोली डेव्हलप होणारे आजार असतात. मग एखाद्या व्यक्तीकडे पॉलिसी नसेल, पण जर तिला डॉक्टरनी सांगितलं, "नाही, नाही, तुम्हाला कॅटरॅक्ट डिटेक्ट झाला आहे." मग त्या व्यक्तीला माहिती आहे आता कॅटरॅक्ट डिटेक्ट झाला आहे, तर तो डेव्हलप व्हायला वगैरे साधारण 4, 5, 6 महिने जातील. मग तो व्यक्ती काय करणार, लगेच पॉलिसी घेणार, म्हणजे त्या पॉलिसीच्या अंडर पैसे मिळावेत म्हणून. तर असं नाही होत. असं नाही होऊ शकत ना. म्हणून मग विमा कंपन्या हा वेटिंग पिरियड लावतात, की ज्याच्यामुळे स्लोली डेव्हलप होणारे आजार कव्हर करण्याकरता कोणी हुशारीने अशी पॉलिसी घेतली, तर हे क्लेम त्या पॉलिसीच्या अंडर पेमेंट त्याचं मिळत नाही. तर म्हणून तुम्ही ना योग्य म्हणजे लहान वयातच विमा पॉलिसी घ्या. कारण हे एज रिलेटेड आजार असतात ना, त्याला मग वेटिंग पिरियडचा इश्यू येत नाही. आणि विमा पॉलिसी घेताना तुम्ही बघा, की हा वेटिंग पिरियड किती दिवसाचा आहे आणि कुठल्या आजारांकरता आहे. जर कमीत कमी आजारांकरता कमीत कमी वेटिंग पिरियड असेल, तर अशी विमा पॉलिसी नक्कीच चांगली. दुसरं असं की कॅशलेस फॅसिलिटी. जी आरोग्य विमा पॉलिसी कॅशलेस फॅसिलिटी देते, ती आरोग्य विमा पॉलिसी नक्कीच चांगली. दुसरं म्हणजे त्या आरोग्य विमा पॉलिसीमध्ये जास्तीत जास्त हॉस्पिटल इम्पॅनल झालेली आहेत, हेही तुम्ही बघा. आणि दुसरं म्हणजे तुमच्या घराच्या आजूबाजूची हॉस्पिटल कुठल्या आरोग्य विमा पॉलिसीमध्ये इम्पॅनल आहेत, त्या कंपनीची आरोग्य विमा पॉलिसी तुम्ही घेतली ना, तर तुम्हाला भविष्यात क्लेम मिळताना त्रास नाही होणार. नंतर आयुष म्हणजे आयुर्वेदिक, युनानी आणि होमिओपॅथिक. एखाद्या आजाराकरता आयुर्वेदिक, युनानी किंवा होमिओपॅथिक उपचार पद्धती वापरली असेल, तर बरेचदा इन्शुरन्स पॉलिसीमध्ये ती कव्हर होत नाही. इन्शुरन्स पॉलिसी फक्त ॲलोपॅथीच्या उपचाराचा खर्च देते. पण काही पॉलिसीमध्ये ही आयुष ट्रीटमेंटचे पण पैसे देतात. काही अटी असतात. त्या अटी जर तुम्ही त्या अटींचं पालन केलं, तर आयुषचा पण ट्रीटमेंटचा खर्च त्या विमा पॉलिसी देतात. तर हे पण तुम्ही बघा, की ॲलोपॅथीबरोबर आयुष ट्रीटमेंटचा पण खर्च ही पॉलिसी देते का? ठीक आहे. दुसरं
आणखीन एक निकष आहे की डे केअर ट्रीटमेंट. तर तुम्हाला माहिती आहे की आपल्या आरोग्य विमा पॉलिसीमध्ये क्लेम्सचा पैसे जर आपल्याला मिळायला हवे असतील तर 24 तासाचं हॉस्पिटलायझेशन हे कंपल्सरी आहे. पण आता काय झालं आहे की तांत्रिक सुधारणा एवढ्या झाल्या आहेत ना, की प्रत्येक गोष्टीसाठी काही 24 तास हॉस्पिटलायझेशनची गरज नसते. जसं समजा एखाद्याला कॅटरॅक्टचं ऑपरेशन करायचं असेल तर त्याला 24 तास राहायची गरजच नसते ना. काही अर्धा पाऊण तासातच हॉस्पिटलमधून त्याला डिस्चार्ज मिळतो. तर तुम्ही हे पण बघा की डेट केअर ट्रीटमेंट त्या आरोग्य विमा पॉलिसीमध्ये कवर आहेत ना, आणि किती प्रकारच्या आजारासाठी कवर आहे. जास्तीत जास्त प्रकारचे आजार त्या डे केअर ट्रीटमेंटमध्ये कवर असले पाहिजे. नंतरचा निकष आहे मॅटर्निटी बेनिफिट. मॅटर्निटी बेनिफिट त्या पॉलिसीमध्ये कवर आहे का हे तुम्ही बघा. साधारण तरुण व्यक्तीच्या पॉलिसीमध्ये मॅटर्निटी बेनिफिटची गरज असते. तर मॅटर्निटी बेनिफिट आहे ना, हे बरेचदा रिटेल पॉलिसीमध्ये कवर नसतं. ग्रुप पॉलिसीमध्येच, ग्रुप हेल्थ इन्शुरन्समध्येच मॅटर्निटी कवर असतं. ठीक आहे. तर तुम्ही हे बघा की तुम्हाला पॉलिसी घेताना की तुमच्या पॉलिसीमध्ये मॅटर्निटी कवर आहे ना, आणि जर मॅटर्निटी कवर असेल तर तिला वेटिंग पिरियड आहे का. बऱ्याच ठिकाणी मॅटर्निटी कवर नसतं, किंवा असलं तरी त्याला 9 महिन्याचा वेटिंग पिरियड असतो. ठीक आहे. ते तुम्हाला बघून घ्यावं लागेल. नंतर डोमिसिलियरी ट्रीटमेंट म्हणजे घरी जर उपचार घेतले तर ते उपचाराचा खर्च त्या पॉलिसीमध्ये कवर आहे का. म्हणजे सुरुवातीला ज्या आम्ही या विमामध्ये क्षेत्रात काम करायला लागलो ना, त्या डोमिसिलरी ट्रीटमेंट एक क्लॉज असायचा आणि आम्ही वाचायचो की डोमिसिलरी ट्रीटमेंट म्हणजे घरी उपचार घेतले तर त्याचा खर्च विमा कंपनी कधी देते. 2 प्रकारच्या परिस्थितीत देते. कधी तर जेव्हा हॉस्पिटलमध्ये बेड्सच अवेलेबल नाही, किंवा पेशंटची अशी परिस्थिती आहे नाजूक की त्याला हॉस्पिटलमध्ये नाही शिफ्ट करू शकत, मग घरीच ट्रीटमेंट द्यावी लागणार ना. तर अशा 2 परिस्थितीमध्ये घरी घेतल्या जाणाऱ्या ट्रीटमेंटचा खर्च विमा पद्धती देते. नाहीतर नेहमीच हॉस्पिटलायझेशन कंपल्सरी असतं. तर आम्हाला वाटायचं की अशी परिस्थिती कधी उद्भवणार, नाही उद्भवू शकत ना, कारण प्रत्येक शहरामध्ये कशा बेड्स अवेलेबल असतात वगैरे असं असतं. पण ना करोनाने हे शिकवलं की नाही डोमिसिलरी ट्रीटमेंट पण इन्शुरन्स पॉलिसीमध्ये कवर असणं खूप गरजेचं आहे. कारण तुम्ही बघितलं असेल की करोनामध्ये बरेचदा बेड्स अवेलेबल नव्हते. त्यामुळे डोमिसिलरी ट्रीटमेंट त्या पॉलिसीमध्ये कवर आहे का हेही तुम्ही बघा. तर पण बरेच आता निकष बघितले. आता मी ते लिस्ट आउट नाही करत, पण बरेच निकष आपण बघितले, आणि हे सर्व निकष जरुरी नाही की तुमच्या एका विमा पॉलिसीत असतील. जशी एक व्यक्तीमध्ये सर्व गुण नसतात, हो की नाही. तसंच एका विमा पॉलिसीमध्ये हे सर्व निकष पाळले गेले असतीलच असं नाही. पण तुमची प्रीमियम पे करायची आर्थिक स्थिती काय आहे, ठीक आहे, तुमचं वय काय आहे, आणि तुमची सध्याची शारीरिक स्थिती काय आहे, तुम्ही किती सुदृढ आहात, हे 3 निकष लावून तुम्हाला तुमच्या पॉलिसीमध्ये काय हवं आहे हे तुम्ही लक्षात घ्या आणि त्याप्रमाणे पॉलिसीची निवड करा. पण जास्तीत जास्त निकष जर त्या पॉलिसीमध्ये कवर झालेले असतील ना, तरच तुम्हाला तुमच्या क्लेमचे पूर्ण पैसे मिळतील. अथवा आरोग्य विमा पॉलिसी आहे, पण क्लेम पूर्ण मिळालाच नाही, 50%च मिळाले, 60%च मिळाले, अशी म्हणजे निराशा तुमच्या पदरी पडू शकते. आणि मला तुम्हाला सगळ्यांना हेच शेवटी सांगायचं आहे की लहानपणी बघा आपण शाळेत शिकलेलो असतो ना की मूलभूत गरजा काय आहे, अन्न, वस्त्र, निवारा. पण आत्ताच्या काळामध्ये आरोग्य विमा पॉलिसी ही सुद्धा एक मूलभूत गरज आहे. कारण का आत्ताच्या काळामध्ये की ना आपण जे अन्न खातो ते फारशा उत्कृष्ट दर्जाचं अन्न नाही आहे. आजूबाजूला प्रदूषण पण खूप आहे आणि आपली जीवनपद्धती पण खूप चुकीची आहे. त्यामुळे आपण आजारी पडायचे चान्सेस पण खूप जास्त असतात. आणि जरी आपण ठरवलं ना की नाही कशाला विमा पॉलिसीस एवढे प्रीमियम भरायचं, मी माझ्या सेविंग अकाउंटमध्ये तेवढे पैसे दर महिन्याला टाकत जाईन, किंवा मी तेच पैसे म्युच्युअल फंडमध्ये वगैरे शेअर्समध्ये गुंतवेन, म्हणजे मग मला चांगला फायदा होईल आणि मग कधी मी आजारी पडलो तर त्या पैशातून मी ते आजारपणाचा खर्च कव्हर करेन. पण असं होत नाही. त्यामुळे चांगली आरोग्य विमा पॉलिसी असणं फार गरजेचं आहे.
आणि जर तुमच्याकडे योग्य विमा पॉलिसी नसेल ना, तर तुम्ही कितीही काटकसर करून सेविंग करा किंवा कितीही हुशारीने म्युच्युअल फंड मध्ये पैसे गुंतवा, पण ते पैसे पुरेसे राहणार नाही आणि मग बँक अकाउंट खाली व्हायला वेळ लागणार नाही. त्यामुळे एक हुशार व्यक्ती जसं सेविंगमध्ये पण आपले पैसे टाकते, म्युच्युअल फंड्समध्ये पण आपले पैसे टाकते, गोल्डमध्ये पण पैसे इन्व्हेस्ट करते, रिअल इस्टेटमध्ये पण आपले पैसे इन्व्हेस्ट करते, तसं आरोग्य विमा पॉलिसी ही पण एक प्रकारची इन्व्हेस्टमेंटच आहे, वेगळ्या प्रकारची इन्व्हेस्टमेंट आहे आणि तुम्ही योग्य पॉलिसी जरूर निवडा आणि योग्य पॉलिसी घ्या. थँक्यू व्हेरी मच.